आज खरोखरच मी असं समजतो की माझ्या जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। ज्या प्रकारे माऊलींना विठुरायाच्या दर्शनानं समाधान प्राप्त झालं, ज्या प्रकारे ज्ञानोबा आणि तुकोबांचं नाव घेऊन आपल्याला समाधान प्राप्त होतं, आज तेच समाधान तुम्हाला सगळ्यांना तुमचं दर्शन घेऊन मला या ठिकाणी मिळत आहे। कारण या मांडवामध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येनं बसलेली जी मंडळी आहे, ही खऱ्या अर्थानं या देशातली सज्जन शक्ती आहे। जे माऊलींनी व्यक्तीचं वर्णन केलं की चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, असा चंद्र ज्याच्यावर डाग नाही, असा सूर्य जो कोणाला ताप देत नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे वारकऱ्यांचं आहे की ज्यांच्यावर कुठलाही कलंक नाही आहे, कुठलाही डाग नाही आहे आणि समाजाला केवळ त्या ठिकाणी शांती देणं, सुख देणं, समाधान देणं आणि अतिशय विपरीत परिस्थितीत देखील तुकोबा ज्ञानोबाचं नाव घेत त्या ठिकाणी आनंदाने जगणं, ही जी एक संस्कृती या महाराष्ट्राला लाभली। आज खरं म्हणजे लोक आपापल्या राज्याचं वैशिष्ट्य काय सांगतात, वैभव काय सांगतात, पण मी खरंच सांगतो, या महाराष्ट्राचं वैभव काही असेल तर या ठिकाणी आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली ज्ञानेश्वरी आणि त्यानंतर आमचे वारकरी संप्रदायानं आणि आमच्या सर्व वारकरी संत मंडळींना ज्या प्रकारे एक भक्ती भावना या महाराष्ट्रामध्ये 800 वर्ष जिवंत ठेवली, मला असं वाटतं तेच खरं या महाराष्ट्राचं वैभव आहे। शेवटी भौतिक वैभव हे किती प्राप्त केलं तरी जोपर्यंत आध्यात्मिक वैभव मिळत नाही, जोपर्यंत आत्मिक वैभव मिळत नाही, तोपर्यंत भौतिक वैभव हे कुठल्याही कामाचं नसतं। आणि वारीमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की अतिशय सामान्य असलेला हा वारकरी, कदाचित त्यातल्या अनेकांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे, तो शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो सामान्य माणूस आहे, अनेक वेळा नापिकी झालेली आहे, अतिवृष्टी झालाय, अवर्षण झालाय, पण अशाही परिस्थितीमध्ये माऊलीचं नाव घेतल्यानंतर त्याच्या मनावर जे, त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान पाहायला मिळतं, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं तेच आपलं सगळ्यात मोठं वैभव आहे। आणि ती जी एक आत्मिक शांती ही आपल्याला केवळ नामस्मरणाने या ठिकाणी मिळालेली आहे, मला असं वाटतं तीच अत्यंत महत्वाची आहे। आज खरं म्हणजे अबप प्रकाश मोदले महाराज यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेल, त्यांचे आभार मानेन आणि त्यांच्यासोबत या मंचावर बसलेले जेवढे आमची संत मंडळी आहे या सगळ्यांचे मी आभार मानेन की ज्ञानेश्वरीच्या 725व्या वर्षी आज त्यांनी एवढ्या भव्य प्रमाणात या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच भावनेचं पुनरुज्जीवन केलं। आज आम्ही असं म्हणतो की आम्ही वैश्विकीकरणाच्या युगामध्ये आहोत। आमच्याही देशाला 1990 सालापासून वैश्विकीकरण समजायला लागलं आणि आम्ही असं म्हणायला लागलो की संपूर्ण जग जवळ येत आहे, जग एक एकत्रित गाव आहे। पण हे आमच्या माऊलीला 725 वर्षापूर्वी समजलं होतं आणि हे जागतिकीकरण जे आहे ते 725 वर्षापूर्वी त्या काळामध्ये माऊलींनी आपला विचार केला नाही, स्वतःचा विचार केला नाही, केवळ एका राज्याचा, राष्ट्राचा विचार केला नाही, तर समस्त मानव जातीचा विचार केला आणि जगाला शांतीचा संदेश दिला
जगातल्या सगळ्या भूतांमध्ये परस्पर प्रेम जळो, व्यक्ती असो की त्या ठिकाणी जनावर असो, प्रत्येकामध्ये प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे। आणि या जगातला जो संघर्ष आहे तो संघर्ष संपवून परस्पर प्रेम भावाच्या आधारावर समाजाची आणि जगाची निर्मिती झाली पाहिजे। अशा प्रकारचा वैश्विकीकरणाचा पहिला संदेश या जगामध्ये जर कोणी दिला असेल तर तो ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला दिलेला आहे। आणि म्हणून आजही मला असं वाटतं की इतके वर्ष उलटून गेल्यानंतर त्यातला शब्द हा जर आपण बघितला तर आजही तो सुप्रस्तुत आहे। आजही त्या शब्दाला तेवढाच अर्थ आहे, किंबहुना आजच्या आमच्या अनेक अडचणी, समस्या, कुंठा यांच्यावर उपाय हा आम्हाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सापडू शकतो। गीतेचं सार अनेक लोकांनी सांगितलं, पण सामान्य माणसाला या ठिकाणी ते समजलं पाहिजे आणि त्याच्याकरता त्याची निर्मिती झाली पाहिजे। अशा प्रकारचा एक अलौकिक प्रयोग हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी झालेला आपण बघितलाय। मी आज या निमित्ताने निश्चितपणे आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार तर मानतोच, पण त्यासोबत या मोठ्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीनं आम्ही आपल्याला ही देखील ग्वाही देतो की ही जी आपली ज्ञानेश्वरी आहे, जो आपला ठेवा आहे, ज्याला आपण असं म्हणतो की वाङ्मयाचा साहित्याचा कळस आहे, अशी आपली ज्ञानेश्वरी ही आमच्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। याकरता राज्य सरकार निश्चित पुढाकार घेईल आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या नवीन पिढीला, आमच्या विद्यार्थ्यांना हा जो काही अलौकिक विचार 725 वर्षापूर्वी मांडण्यात आला तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांच्यात रुजला पाहिजे आणि त्यांना हे समजलं पाहिजे की सगळा विचार हा पश्चिमेतनं आलेला नाही, आमचा मूळ विचार हा त्यापेक्षा प्रगल्भ आहे, हा त्यापेक्षा चांगला आहे आणि हा त्यापेक्षा विश्व कल्याणाचा आहे। आणि म्हणून हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करू। त्यासोबत या आळंदीच्या विकास आराखड्याच्या माध्यमातून काही आमच्या वारकरी संस्थांवर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे। मी आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे आश्वस्त करतो, वारकऱ्यांची नगरी आहे आणि त्यांच्याच भरोशावर या नगरीचं वैभव आहे। आणि म्हणून वारकरी संस्थांवर या विकास आराखड्याच्या माध्यमातून जो अन्याय झाला आहे तो निश्चितपणे दूर केला जाईल आणि त्या संस्थांचं जे मूळ कार्य आहे हे कार्य करण्याकरता त्यांना त्या ठिकाणी सुकर अशा प्रकारची व्यवस्था निश्चितपणे आम्ही निर्माण करू। आज आपल्या समोर विश्व कल्याणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी केवळ व्यक्ती नाही तर समष्टीच्या कल्याणाचा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आणि समष्टीमध्ये आज ज्या प्रकारे आमचा निसर्ग हा आमच्यावर कोपतोय, निसर्गाचं कोपणं हा आम्ही केलेल्या पापांचा अभिशाप आहे। याचं कारण असं आहे की निसर्गाशी आम्ही ज्या प्रकारे खेळलो, ज्या प्रकारे आम्ही आमचे नदी नाले प्रदूषित केले, ज्या इंद्रायणीचं गाणं वर्षानुवर्ष आणि गोडवा आम्ही ऐकला, आज त्याची अवस्था ज्या प्रकारे झाली आहे, या महाराष्ट्रातल्या आम्हाला मातृतुल्य असलेल्या नद्यांची जी अवस्था आज झालेली आहे, याचं कारण आज जी मानवाने केलेली पाप आहेत त्याचा भोग या आमच्या निसर्गाला भोगावा लागतोय। आणि मग निसर्गाच्या अभिशापाच्या रूपानं कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षणाच्या माध्यमातून आज आम्हाला निसर्ग तो परत करतोय। आणि म्हणून निश्चितपणे आमच्या नद्या असतील ज्या प्रदूषण विहीन झाल्या पाहिजे, त्या पुन्हा पूर्वीसारख्या खळखळ वाहिल्या पाहिजे आणि त्यातनं पुन्हा एकदा अमृताचा झरा हा आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। हा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं केला जातोय। आज या नद्यांमधलं प्रदूषण जे आहे हे काही उद्योगांमध्ये झालेलं केवळ प्रदूषण नाही, उद्योगांमुळे तर 10% प्रदूषण आहे, पण 90% नद्यांचं प्रदूषण
आम्ही जी महानगर तयार केली त्या महानगरातलं घाण, तिथला मैला हा सगळ्या नद्यांमध्ये आमच्या चाललेला आहे आणि त्यातनं त्या प्रदूषित होत आहेत. आणि म्हणून आपण हा निर्णय केला आहे की या नद्यांना जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर त्यात जाणारी घाण ही आपण थांबवली पाहिजे, ती पूर्णपणे आपण त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे आणि त्या माध्यमातून निखळ असं पाणी हे आमच्या नद्यांमध्ये राहिलं पाहिजे. खूप मोठा प्रवास याच्याकरता करावा लागणार आहे. हे काही एका वर्षाचं काम नाही आहे, काही महिन्यांचं काम नाही आहे, पण आपण जर त्याची सुरुवात केली तर निश्चितपणे 4, 5, 6 वर्षामध्ये आपण याच्यात यशस्वी होऊ शकू. आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं मी हे देखील आपल्याला आश्वस्त करतो की आम्हाला माते समान असलेल्या आणि अक्षरशः अमृताचा झरा देणाऱ्या आमच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टीनं देखील राज्य सरकार निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घालेल. आज जावडेकरजी आपल्याकडे येणार होते, ते नाही आहेत, पण मी त्यांच्याही वतीने आपल्याला निश्चित विश्वास देतो की केंद्र सरकारच्या वतीनं देखील आपण याच्यामध्ये त्यांची मदत घेऊ आणि निश्चितपणे पुन्हा एकदा इंद्रायणीच्या काठावर गेल्यानंतर जो अनुभव 500 वर्षापूर्वी आपल्याला येत होता तोच अनुभव नव्या अनुभूतीने आपल्याला आला पाहिजे असा प्रयत्न आपण सगळे मिळून करू. आणि त्याकरता खरं म्हणजे या शक्तीचा जर उपयोग झाला, या शक्तीत एवढी ताकद आहे की ही शक्ती जर एखादी गोष्ट मनावर घेईल तर ती पूर्ण निश्चितपणे होईल. आणि म्हणून या शक्तीचा उपयोग त्याच्यामध्ये व्हावा आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा सातत्याने आम्हाला लाभावा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या दर्शनानं या ठिकाणी मी धन्य झालो आणि असंच आपलं दर्शन घेण्याची संधी ज्ञानेश्वर माऊलींनी सातत्याने आम्हाला द्यावी अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.